मावळ प्रांतातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं वृत्त समोर आलंय। एका हैवानानं आपलं कृत्य लपवण्यासाठी तब्बल 4 निष्पाप जीवांचे खून केलेत। अत्यंत थंड डोक्यानं हे खून करण्यात आल्याने या खुनी मनुष्यात दयामाया उरली की नाही असा प्रश्न पडावा। या प्रकरणात गर्भपात करताना 25 वर्षीय प्रेयसीचा मृत्यू झाला। त्यानंतर प्रियकरानं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। दरम्यान 2 मुले असलेल्या या प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तिच्या चिमुकल्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर प्रियकरानं प्रेयसीच्या 2 चिमुकल्यांना निर्दयीपणे जिवंतपणेच इंद्रायणी नदीपात्रात फेकून दिलं। यामध्ये आईचा गर्भपातामुळे मृत्यू झाला, अर्भकाला मारलं आणि तिच्या प्रियकरानं तिच्या 2 चिमुकल्यांचाही जीव घेतला। दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तरुणीच्या आईसह नातेवाईकांनी हंबरडा फोडलाय। आम्हाला न्याय पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भवती प्रेयसी समरीन नेवलकर ही अनैतिक संबंधातून गर्भवती झाली होती। तिचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी प्रियकर गजेंद्र दगडखैरे समरीन आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय चिमुकल्यांना घेऊन नवी मुंबईच्या रुग्णालयात आला होता। कळंबोली येथील अमर रुग्णालयात समरीनचा गर्भपात करण्यात आला। मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे समरीन 8 जुलै रोजी मृत्युमुखी पडली। अमर हॉस्पिटल हे अवैध गर्भपातांच्या घटनांमुळे पूर्वीपासूनच खूप प्रसिद्ध आहे। 2021 मध्ये देखील अवैधरित्या 5 महिन्याच्या अर्भकाचा गर्भपात हॉस्पिटलमध्ये केल्याचं उघडकीस आलं होतं। यामुळे कळंबोलीतील अमर हॉस्पिटलवर कठोरात कठोर कारवाईची मागणी जोर धरतीये। दरम्यान या घटनेनंतर गर्भपात करून देणाऱ्या एक एजंट महिलेनं मध्यस्थी करत तिचा मृतदेह गजेंद्रने आपला मित्र रविकांत गायकवाड याच्या मदतीनं मावळमध्ये आणला। गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या रात्री अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात समरीनचा मृतदेह फेकून दिला। मात्र आपल्या डोळ्यादेखत हे सर्व बघत असलेल्या तिच्या 2 मुलांनी हंबरडा फोडला। आता या दोघांमुळे आपलं बिंग फुटेल या भीतीनं गजेंद्रने निर्दयीपणाचा कळस गाठला। कोणतीही दयामाया न दाखवता त्या दोन्ही मुलांनाही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं। दुसऱ्या दिवसांपासून हे दोघंही काहीच घडलं नाही असं वावरू लागले। तिला शोधण्यासाठी आरोपी स्वतः मदतीचं नाटक करत असल्याची ही बाब समोर आली। दरम्यानच्या काळात प्रेयसी सोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी तळेगाव MIDC पोलिसात तिघे हरवल्याची तक्रार दिली। मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं। या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघेही उडवाउडवीची उत्तरं देत होते। शेवटी पोलिसी खाका दाखवण्यात आला आणि दोघांनी घडला प्रकार कबूल केला। तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे। तिघांचे मृतदेह देखील शोधण्यात येत असल्याचं सूत्रांमार्फत सांगण्यात आलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।